मंडळी मस्त अशा तांदळाच्या सालपापड्या बनवल्यात बघा. काय केलं होतं, रात्रभर तांदूळ भिजत ठेवला होता, सकाळी उठून मिक्सरला वाटून घेतला आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून असं पातळ कन्सिस्टन्सीचं पीठ बनवलं. आता बघा काय करायचं, एका ताटलीवर कोणत्याही पळीने हे असं पातळ करायचं थोडं आणि पीठ हे असं तांदळाचं जे आपण बनवलं ते पसरवून घ्यायचं. आणि आता बघा एक शिजलेली आहे आपली सालपापडी, दाखवते. पाणी पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं असं आणि बरोबर त्यात पातेल्यावर बसेल एवढ्याच मापाचं ताट घ्यायचं. आता पहिल्यांदा हे सरळ सरळ ठेवायचं सुलटं, म्हणजे नंतर हे उलटं करायचं आणि अगदी 1-2 मिनिटांनी पुन्हा जर आपण चेक केलं तर ती सालपापडी मस्त अशी शिजून तयार होते. आता काय करायचं बघा, परातीमध्ये पाणी घ्यायचं, एक काहीतरी दगड किंवा असं ठेवायचं, पटकन म्हणतो, आणि सुईच्या साहाय्याने हे असं पापड काढून घ्यायचा. आपली सालपापडी तयार. आणि आता सुकत घालायची. अगदी 1-2 दिवसाच्या कडकडीत उन्हात वाळवली तर आपल्या सालपापड्या तयार होतात खाण्यासाठी.